क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक बलिदानाची आणि हौतात्म्याची साक्ष ठरणारी गारगुटीची कचेरी इमारत पाडण्यात आली आहे. यामागचा धगधगता इतिहास काय आहे आणि का वाचवली पाहिजे होती वास्तू, हे आपण आजच्या व्हिडिओत पाहूया. जेव्हा क्रांतिकारक या कचेरीमध्ये प्रवेश करते आले त्यावेळेला संपूर्ण अंधार असणाऱ्या कचेरीमध्ये जवळ असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कपडे पेटवून त्यांनी उजेड केला आणि त्या उजेडामध्ये ते आत आले. आत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी काही जेल दिसत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या राजबंद्यांना सोडवणं हा देखील त्यांचा मुख्य उद्देश होता आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने ते या ठिकाणी आले आणि ह्या ठिकाणी असणाऱ्या जेलमधील राजबंद्यांना सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही यातलं बाहेर आलं नाही, कारण की इंग्रजांची भीती धाक इतकाच होता. त्यानंतर बघायला गेलं पुढं तर समोर दिसलेली स्ट्रॉंग रूम आणि याच ठिकाणी होता जो खजिना म्हणतोय आपण, शेतसारा जुलूम जबरदस्तीने गोळा करून आणलेला तो शेतसारा याच ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी करविरिया स्वामी पहिल्यांदा ह्या ठिकाणी गेले आणि इथे ही स्ट्रॉंग रूम बघू शकता. त्यावेळेला देखील अशीच परिस्थिती होती, संपूर्ण अंधार होता आणि या अंधारामध्ये स्वामींनी या ठिकाणी असणाऱ्या कुलपांवरती घाव घालायला सुरुवात केली. आतमध्ये स्ट्रॉंग रूम बघायला गेलं तर अत्यंत मोठ्या दगडी बांधकामामध्ये असणारी भिंत आणि ह्या ठिकाणी असणारा दरवाजा हे फोडून हे सगळं घ्यायचं आणि जायचं आणि आपल्या स्वतंत्र कार्यासाठी मदत करायचं हा उद्देश होता. मात्र काय झालं, कचेरीमध्ये त्या ठिकाणी मजिस्ट्रेट राहायला आले होते, त्यांनी आपल्या शिपायाला पाठवलं, बाबूदादाला पाठवलं की बाबा तू जा आणि बघून नेमकं काय चालू आहे. बाबूदादा आला, मात्र पुढे सगळा गोंधळ बघून त्याने पाठीमागून यायचा प्रयत्न केला आणि तो ह्या इथं असणाऱ्या कुठून बाहेर भेटते, कुठून काय दिसते बघतो या बघण्यासाठी तो दर्शन आला. इथं ही खिडकी बघू शकताय, ही खिडकी, ह्या खिडकीच्या काचा या आता उचलत मात्र खिडकी तीच आहे ज्या खिडकीतून त्यानं तो वार केला. त्या खिडकीची एक काच फोडून त्यानं ती बंदुकी तळी आत चालली. बंदुकीची नळी आत आणि सर्वत्र अंधार आहे, काही माहित नाही काय चालू आहे. इथं घन घाल असणारे स्वामी या ठिकाणी होते. स्वामी घन घालताना त्यांच्या ही गोळी होती, पहिली गोळी त्यांना लागली. असं करत काही स्वातंत्र्याने पुढे आले, अनेक स्वातंत्र्याने पुढे आले आणि प्रत्येकाला गोळी लागली. समजत नव्हतं की कुणाला कुठून गोळ्या येतात, त्यावेळेस काही समजत नव्हतं. माधवराव कुलकर्णी देखील पुढे आले, मात्र त्यावेळेला आणि बाबूदादाला पकडले. त्यामुळे माधवराव कुलकर्णी हे 8वा हुतात्मा ह्या ठिकाणी ठरले असते. या सर्वांना गोळी लागल्यानंतर स्वामींना बाहेर काढल्यानंतर समोर असलेल्या झेंड्याजवळ त्यांना आणण्यात आलं होतं. म्हणजे एकंदरीत सांगायची गोष्ट म्हणजे फक्त ही कचेरी किंवा ही स्ट्रॉंग रूम फक्त स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तानं पावन झालं नाहीये, तर संपूर्ण सगळ्या या एरियामध्ये घटना घडलेली आहे, विधानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघू शकताय की या ठिकाणी आमच्या आजोबांनी किंवा संपूर्ण वारसांनी या ठिकाणी आमचं रक्त सांडलंय आणि त्या वास्तूची आता अवस्था ही तुम्ही बघू शकताय की कुठल्या प्रकारे बाहेर बघू शकताय किती बांधकाम चालू आहे, बांधकाम काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि गारगुटीची ओळख आणि आमच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी जी केलेली जी हुतात्म्याची ओळख आहे ही या ठिकाणी पुसली गेली आणि ही खंत कुठेही भरून निघणार नाही आहे. संपूर्ण अंधार होता. बाबूदादाला काय करायचं होतं की समोर आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना त्याला त्यांचा बळी घ्यायचा होता. कुणी काय दिसत नव्हतं, काही कुठं कोण काय चाललंय, काय चालू आहे, आतमध्ये काय गोंधळ उडलाय, किती स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी नाराजी पडले, कुणाला नाही नव्हतं. एक गोळी, जी एक गोळी आहे बाबूदादाकडून आलेली 1942 साली, ती बघा इथे या ठिकाणी आहे. अजून देखील ह्या गोळ्या या ठिकाणी जी आहे जपून केलेली आहे आणि आता ही काही दिवसानंतर ही ओळख देखील जाणार आहे. जालियनवाला त्या जी बाग होती, जालियनवाला बागच्या ठिकाणी असणार ती विहीर असेल किंवा तिथून तटबंदी असेल, त्या घुसलेल्या गोळ्या असतील, त्या ठिकाणी गोळ्या असतील, त्या रिस्टोर केलेल्या आहेत. मग सरकारला ही गोष्ट किंवा ही वस्तू रिस्टोर करावी अशी का वाटत नाहीये? एखाद्या पार्किंग किंवा स्वच्छतागृहाच्या पाठीमागं ही स्मारक जपलं जाणार आहे काय, हाच सरकारला माझा सवाल आहे. व्यर्थ न हो बलिदान असं म्हणलं जातं. व्यर्थ न हो बलिदान म्हणजे त्यांनी केलेल्या हुतात्म्याची किंवा त्यांच्या बलिदानाची जी ओळख आहे जी पुढच्या पिढीला संपूर्णपणे राहावी यासाठी ते बलिदान व्यर्थ होऊ नये असं म्हणलं जातं. त्या ठिकाणी असणार त्यांचं बलिदान, त्यांचं हुतात्म्य कुठेतरी व्यक्त जाऊ नये असं वाटत असतं. मात्र त्याची ती ओळख आता पुसली गेलेली आहे आणि त्यांचं बलिदान हे व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता हातावर हात ठेवून त्यासाठी आपल्याला काही पर्याय नाही आहे. किती आपण तरी प्रयत्न केला, काय केला तरी आता ह्याचं पूर्ण वास्तू ही काढण्यात आलेली आहे आणि ती ओळख पुसली गेलेली आहे, ते बलिदान देखील व्यक्त झालेलं आहे.